हॅलो फ्रेंड्स, रुहीज किचनमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज परत एक सुंदर छान अशी एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. सुकं चिकनची रेसिपी आहे. झटपट कमीत कमी साहित्यातली आपली रेसिपी नेहमीच असते. त्यामुळे ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन आहे, चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा सुंदर सुंदर कमीत कमी साहित्यातल्या रेसिपी तुमच्यापर्यंत आधी पोहोचण्यासाठी बेल आयकॉन सुद्धा दाबा. सुंदर मस्त सोपी 1 किलो चिकनसाठीची ही रेसिपी आहे. आणि व्हिडिओमधले सगळे मेजरमेंट हे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता. जर काही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता. चला तर आपल्या सुका चिकनला सुरुवात करूया. इथे सुरुवातीला आपण तेल घेणार आहोत. मेजरिंग कपचं अर्धा कप तेल घेणार आहे, कारण का सुकं चिकनसाठी त्याला तेल जास्त लागतं. तेल, कांदा हे सगळ्या गोष्टी जास्त लागतात, त्याच्यामुळे तेल आपण जास्त घेतलेला आहे. मेजरिंग कपचा अर्धा कप. त्याच्यामध्ये आता बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. कांदा मोठा होता म्हणून मी 4 मोठे कांदे घेतलेले आहेत. छोटे मध्यम आकाराचे असेल 5 किंवा 6 घेतलेत तरीसुद्धा चालतील. मोठे होते म्हणून मी 4 घेतलेले आहेत. ते बारीक चिरून आपण तेलावरती परतवून घेऊया. त्याच्यामध्ये मी आलं, लसूण, मिरची ह्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर या सगळ्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे मी 1 टेबलस्पून. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि हे सगळं आपण व्यवस्थित असं परतवून घेऊया. आता झाकण ठेवून आपण एक 10 मिनिटांसाठी आपला कांदा छानपैकी शिजवून घेऊया. बघा, कांदा छान मऊसूत झालेला आहे. आलं लसूणचं पेस्ट पण त्याच्यामध्ये छान मिक्स झालेली असल्यामुळे त्याचा फ्लेवरही त्याच्यामध्ये छानपैकी उतरलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये बाकीचे मसाले टाकूया. इथे मी 1 टीस्पून हळद घेतलेली आहे. 2.5 टेबलस्पून म्हणजे 2 आणि अर्धा असे गरम मसाला घेतलेला आहे. 2.5 टेबलस्पून मी लाल तिखट घेतलेला आहे. 2 आणि अर्धा हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करूया. आता इथे मी कांदा, खोबरं, लसूणचा जो मसाला म्हणजे ज्याला वाटण म्हणतात, ज्याचा व्हिडिओ माझ्याकडे ऑलरेडी चॅनलवरती आहे, त्याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. ते मी मेजरिंग कपचं अर्धा कप म्हणजे 1 कप आणि अर्धा असं मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे कांद्यावरती. आणि ते सुद्धा आपण आत्ताच ह्याच्या मसाल्यामध्ये सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता इथे आपण जे चिकन व्यवस्थित छानपैकी फ्रेश धुवून बिवून सगळं व्यवस्थित कटिंग करून ठेवलेलं होतं, ते आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया आणि सगळा मसाला हा चिकनला सगळा लागेपर्यंत छानपैकी ढवळून घेऊया. आणि अजिबात पाण्याचा वापर न करता 30 ते 35 मिनिटासाठी किंवा 30 ते 40 मिनिटासाठी छानपैकी आपण झाकण ठेवून आपलं हे चिकन शिजायला ठेवूया. 30 ते 35 मिनिटांमध्ये आरामात चिकन शिजतं. 1 किलो असल्यामुळे तेवढा वेळ लागतो. कमी असेल तर त्याच्याहून कमी वेळ लागेल. आपला मसाला सगळा चिकनला व्यवस्थित लागलेला आहे. आता झाकण ठेवून मस्तपैकी मी 30 ते 35 मिनिटासाठी आपलं हे चिकन शिजवून घेते. हे बघा, वाफेमध्ये ऑटोमॅटिक त्याला पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे वेगळं पाणी टाकलं तर आपलं चिकन सुकं होणार नाही, त्याला थोडी ग्रेव्ही येईल. आता हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की ती सगळी आहे ती ग्रेव्हीसुद्धा त्या चिकनमध्ये बरोबर मिक्स होते. आता कोथिंबीर टाकून परत एकदा आपण ते व्यवस्थित ढवळून घेऊया. खूप टेस्टी यम्मी एकदम असं आपलं हे चिकन आहे. करायला खूप सोपी कमीत कमी साहित्यातली रेसिपी आहे आणि खायला खूपच टेस्टी असं आपलं हे सुकं चिकन तयार झालेलं आहे.
छानपैकी भाकरीबरोबर असं सुकं चिकन खूप सुंदर लागतं. त्याच्यामुळे ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करा. तुमची कशी बनते तीही मला कमेंट्स करून सांगा. चला तर भेटूया अजून खूप साऱ्या अशा सुंदर सुंदर कमीत कमी साहित्यातल्या रेसिपीसोबत. तोपर्यंत हे रुईज किचन 22 हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे सुकं चिकन एन्जॉय करा.